हे हात नाजूक असतील पण हे मनगट नाजूक नाहीये। या नाजूक हातात बांगड्या घातल्या जातात ना, त्याच हाताने ही देवी शस्त्र पण चालवते। जिच्या उत्सवात रथ ओढतोयस ती पण एक स्त्रीच आहे हे विसरू नकोस। फोकस कर। तर आज खऱ्या अर्थाने आपल्याला स्त्री शक्तीचा जागर पाहायला मिळाला। जे एका पुरुषाला जमलं नाही ते एका स्त्रीने करून दाखवले आणि आपल्या समाजाला सावीसारख्या मुलीची गरज आहे। माननीय दामिनी मुजुमदार यांना मी विनंती करतो की त्यांनी सावी नाईक यांचा सत्कार करावा। छान काम केलंस, आवडलीस तुम्हाला। आपल्या देवीसाठी तू एवढं केलंस तेव्हा आता तुझ्यासाठी काहीतरी करायची संधी जर का मला मिळाली तर मला आनंद होईल। बोल, काय करू तुझ्यासाठी? मी मागल ते द्याल। मागून तर बघ। तुमच्या मुलाला माझी आणि माझ्या फॅमिलीची माफी मागायला सांगा। तुमच्या बहिणीला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? कुठं कुणा पुढं काय बोलावं काही कळतच नाही। आता ही सगळं आपल्याला भोगायला येते का नाही बघा। माफी? अगं पण पोरी काय झालं?
एक नंबरची भिकार फॅमिली आहे तुमची. आता तुम्हीच सांगा, केलेल्या चुकीची माफी मागण्यात कसला आलाय कमीपणा? त्यामुळं धैर्यानं माझी आणि माझ्या फॅमिलीची माफी मागायला पाहिजे. रथोत्सवला यायची घाई झाली होती ना त्याला, म्हणून हे सगळं घडलं असेल. आपण आमचा धैर्य स्त्रीचा सन्मान करतो आणि आम्ही घरी ते सगळं पाळतो. स्त्रियांना मान मिळालाच पाहिजे नाही का? ते तर चांगलंच आहे, करायलाच पाहिजे. पण केलेल्या चुकीची माफी मागितल्याशिवाय ती चूक परत होणार नाही याची गॅरंटी नसते ना. आणि याने जर इथं माफी मागितली तर या लोकांसमोर एक चांगले एक्झाम्पल सेट होईल ना. खरंय, अगदी बरोबर बोलतेस तू. न कळत का होईना पण धैर्याच्या हातनं चूक घडली आणि चूक घडलेली असताना माफी मागायला कसला आला कमीपणा? धैर्य ये ये इथे आणि सगळ्यांसमोर हिची आणि हिच्या फॅमिलीची माफी माग. भाऊ, मी सगळ्यांसमोर माफी मागतो. हिची आणि हिच्या फॅमिलीची. प्रश्न फक्त माफीचा नव्हता, स्त्रियांच्या सन्मानाचा आणि माझ्या फॅमिलीच्या स्वाभिमानाचा होता.
देवीच्या साक्षीनं मी फक्त तुम्हाला त्याची जाणीव करून दिली. आय होप याच्या पुढे तुम्ही सगळ्यांसोबत सन्मानानंच वागाल. पोरी, खरंच मला मनापासून आवडलीस. विरोधात जाऊन सत्याच्या बाजूने उभं राहायला पण धाडस लागतं. आजच्या रथोत्सवानिमित्त खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचा विजय झालाय. आजपर्यंत भाऊराव नाईक अपमान करत होता, आता त्याची नात पण आली. येईल, हिची पण येळ लवकरच येईल. ज्याचं काम त्यानंच करावं, हाच फरक असतो पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या ताकदीत. पुरुषांचे हात सोलवटत नाहीत. पुरुषांसारख्या बाता केल्या तरी पुरुषांची कामं बायकांना कधीच जमणार. हे लक्षात राहावं म्हणून हे मलम दिलं. आता जेव्हा जेव्हा ही जखम झोंबल आणि त्यावर तू हे मलम लावशील तेव्हा तेव्हा तुला हे आठवत राहील. या जखमेवर मलम लावण्यापेक्षा ना ती जखम मी तशीच ठेव. कारण जेव्हा जेव्हा मला त्रास होईल ना तेव्हा तेव्हा मला आठवल की एका स्त्रीचा अपमान करणाऱ्या तुझ्यासारख्या माजुरड्या पुरुषाला मी माफी मागायला लावली. माझ्या आईनं सांगितलं म्हणून माफी मागितली तुझी. नाहीतर तुझ्या बाबतीत माझ्या हातनं जे काही घडले त्याचा मला कसलाही गिल्ट नाही. धैर्य मुजुमदार हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. आजच्या अपमानाचा हिशोब पण होणार, तो पण व्याजा सकट. एक मिनिट रिने,
हे घे तुझे पैसे. अरे घे रे. एक फुकटचा सल्ला देते तुला. लक्ष्मीचा मान करायला शिक, नाहीतर एक दिवस असा येईल ना, दमडीला पण तरसशील. नाव नीट ऐकलं नाहीस वाटतं माझं. धैर्य मुजुमदार. मुजुमदारांवर ही वेळ कधीच येणार नाही. देवी, बघितलं, परत बायकांचा अपमान करून गेला. याला या गोष्टीचा पश्चाताप होईल ना, असा एक दिवस याच्या आयुष्यात नक्की आहे. आणि मला तो माझ्या डोळ्यांनी दिसतो. बाकी काय म्हण, तुझ्या 6व्या आत्यानं रथोत्सव गाजवला बरं का आज. चला सगळ्यांसाठी मस्त खीर बनवतो. भाऊ आजोबा, 6व्या त्याचा फोटो पण काढला. नोटीस आल्या. हा? 2 महिन्याचं लाईट बिल थकले. 2 दिवसात मुदत बी संपत्या. तेवढ्यात जर पैसे नाही भरले तर कनेक्शन कापतात आपले. अरे केतन, तुला लाईट बिल भरायला सांगितलं होतं की. हा म्हणजे हा होय की होय. ते कुठनं भरणार आहेत? हं? अजून त्यांचा पगार नाही झाला. आणि ह्या लाईट बिलाचा सोडा. तुमच्या लेकीने ज्या का लाईटी लावल्यात नाही, त्याचं काय करायचं बोला. म्हणजे काय गरज होती हो तुम्हाला सगळ्या लोकांपुढे त्या मुजुमदारांकडनं माफी मागून घ्यायची? वहिनी, अगं काय गरज होती? म्हणजे त्यानं आपल्या फॅमिलीचा अपमान केला, भाऊंचा अपमान केला. तर आपण लय मोठे राजे लागून गेलो नाही का? इथं आपल्या घरात लाईट बिल भरायला पैसे नाहीत आणि तुम्ही निघालाय लोकांकडनं माफी मागून घ्यायला. काय करायचं त्या लाईट बिलाचं? आहेत ना 2 दिवस, मी करते काहीतरी. दे. एवढा महागातला मोबाईल घ्यायची काय गरज होती का? त्या पैशात जर लाईट बिल भरलं असतं ना तर चाललं असतं की. तर घरातली काळजी करायची नाही आणि निघाल्या घरातल्या लोकांना कोण काय बोलले की वाद घालायला. वाद घातलेला नाही तिनं दीपा. ती बोलली ती योग्य बोललेली आहे. मुळात ती बोलली ती स्वाभिमानानं आणि विशेष म्हणजे नम्रपणा बोललेली आहे. नाही, बरोबर आहे भाऊ तुमचं. खरं कुणाच्या वाकड्यात गेल्या ते बघा की. मुजुमदारांच्या. भाऊ लक्षात येते का तुमच्या? मुजुमदार आहेत ते, मुजुमदार. धैर्य, हे धैर्य. मुलांना
चला आज चला. अहो भाऊजीला चिडलेत ना? चिडणार नाही तर काय. त्याच्यामुळे अख्ख्या गावासमोर अपमान झाला मुजुमदारांचा. हे असं जिम मध्ये बॉडी बिडी बनून काय फायदा? का तर रथ ओढायला मदत लागली. ती पण कोणाची? एका पोरीची. मी सगळ्यांसमोर माफी मागतो, हिची आणि हिच्या फॅमिलीची. आणि पोरगी कोण? तर भाऊरावांची नात. खरं म्हणजे माझीच चूक आहे. मला तिथं बोलताच नाही आलं बघ. नाही नाही तर नाही आई, चूक तुझी नाही, चूक त्या मुलीची आहे. सगळ्यांसमोर मला माफी मागायला लावली काय तिनं? याचा बदला तर मी घेणारच. एक दिवस सगळ्यांसमोर तिला माझी माफी मागायला लावणार. अहो पण त्या पोरीने मदत केली ते बरंच झालं ना. नाही म्हणजे रथ असा लय वेळ अडून राहणं शुभ नाही. विचारलंय तुम्हाला? बाहेर मिरवून झालं ना, मग आता घरातल्या कामाचं काय ते बघा. किचनची कामं पण आता पुरुषांनीच करायची. जा पाणी आणा सगळ्यांसाठी. जा. आज जे काही झालं ते चांगलं नाही झालं. भर रथोत्सवामध्ये सगळ्यांपुढं मुजुमदाराच्या पोराला माफी मागावी लागली. आणि मी काहीच करू शकले नाही. माफ करा मला, खरंच माफ करा. चुकले मी. मला माहितीये एवढं मोठं साम्राज्य फक्त एक पुरुषच उभा करू शकतो. बाई नाही, मी जे काही सांभाळते ते फक्त तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून. आणि आता एकदा का आपली पोरं तयार झाली, हे सगळं साम्राज्य त्यांच्याच हवाली करणार आहे. पण तोपर्यंत असा झालेला अपमान परत नाही होऊ देणार.